नमस्कार मित्रांनो, स्ट्रॉंग लाईफमध्ये आपण नवीन आय डी तयार करायला शिकूया। येस, स्ट्रॉंग लाईफवरती गेलो, साइनअप केलं, नेममध्ये जायचं, नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, डेट ऑफ बर्थ, जेंडरमध्ये 3 ऑप्शन येतील, त्यातील जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। खालीही 3 ऑप्शन येतील, त्यातील जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। पॅन नंबर भरून घ्यायचा आहे, आधार नंबर भरायचा आहे, ॲड्रेसमध्ये पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे। त्याच्या खाली तुम्हाला राज्य निवडायचं आहे, आपण महाराष्ट्र निवडूया। येस, त्याच्या खाली आपल्याला सिटीमध्ये त्यांचा जिल्हा आहे तो निवडायचा आहे। येस, औरंगाबाद निवडलेला आहे। त्याच्या खाली आपण पिनकोड भरायचा आहे, जो असेल तो आपण त्या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे। येस, यानंतर जॉईनिंग पोझिशनवरती जायचं आहे, तुम्हाला लेफ्टला टाकायचं की राईटला टाकायचं ते बघायचं, तुम्ही टाकायचं आहे। येस, या ठिकाणी स्पॉन्सर आय डी आणि रेफरल आय डी हे दोन्ही वेगवेगळे असू शकतात किंवा एकच असू शकतात, ते बघायचे आहेत आणि भरायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ विचारलेला आहे, आपण आधार कार्ड घेतलेला आहे। चूज फाईलवरती जायचं आहे, गॅलरीमधून जो आधार कार्डचा फोटो आहे तो आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। येस, यानंतर ॲड्रेस प्रूफ पुन्हा विचारत आहे, त्या ठिकाणी आपण आधार कार्ड घेतलेला आहे, पुन्हा चूज फाईलवरती जायचं आहे, पुन्हा आपण आधार कार्डच त्या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे। येस, त्यानंतर KYC फॉर्मचा फ्रंट साईट आहे ती पहिल्यांदा घ्यायची आहे। येस, आपण भरून फोटो जोडून साईन करून भरलेला आहे फॉर्म, तो आपण अपलोड केलेला आहे। येस, नंतर चूज फाईलमध्ये जायचं आहे, बॅक साईजचा फोटो आहे तो पुन्हा आपण त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। येस, यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड तयार करत असताना सरनेममधील जे पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल घ्यायचं आहे, बाकीचे स्मॉल टाकायचे, @123। येस, पुन्हा तोच कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, खाली क्लिक करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे। येस, या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली बाय रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून काही सेकंद वाट बघायची आहे। येस, पुन्हा आपल्याला असा मेसेज येणार आहे, त्या ठिकाणी क्लोज करायचं आहे। आपण क्लोज झालं म्हणजे आपली प्रोसेस पूर्णपणे झालेली आहे। आता पुन्हा आपल्याला गुगलवरती जायचं आहे, आपल्या स्पॉन्सर आय डीचा ID टाकायचा आहे, त्यांचा पासवर्ड टाकायचा आहे। येस, आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। येस, आपण पुन्हा रिपोर्टमध्ये जायचं आहे, स्पॉन्सर ट्री रिपोर्ट बघायचा आहे आणि त्यांच्या आपण लेफ्ट साईडला बघितलं की इथं या ठिकाणी त्यांचा ID आलेला आहे आणि त्यांचं नाव आलेलं आहे। अशा पद्धतीने आपण नवीन ID क्रिएट करू शकतो, डाउनलाईनला टाकू शकतो। धन्यवाद।